आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवणार आहे कढी भजे। लागणारं साहित्य: दही, बेसन, हळद। जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। पहिले भजे बनवून घेऊ आपण। बेसन चाळून घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य हळद, मीठ, मिरची, जिरे याच्यात जाणार आणि घट्टसर याचा भिजून घेतलं मी। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। आता हे 10 मिनिटं आपण झाकून ठेवू। तोपर्यंत कढीची तयारी करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेऊ। लसूण कापून घेतलेला आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे। मिरची लसूण मिक्सरमधून 1 ते 1.5 चमचा बेसन घेतलेलं आहे। हे चितळेचं दही आहे। मी चितळेचेच पकडोक वापरते, ते छान असतात टेस्टला, त्यामुळे आता दहीमध्ये हळद मीठ टाकून मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ हवी आहे, त्यासाठी आपलं तेल गरम झालेलं आहे। आता टाकू जिरे मोहरी फोडणीला, मग लसूण, चांगली जिरे मोहरी चांगली तडतडली, लसूण पण चांगला भाजलेला आहे। आता टाकू मिरची आणि कोथिंबीरची पावडर। ही पेस्ट चांगली तळून घेऊ। मिक्स झालेलं आहे आपलं। याला चांगलं तेल सुटलं की आता दही याच्यामध्ये टाकून देऊ। कढीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवं तशी ठेवू शकता। रंग बघा काय सुरेख आलेला आहे। आता हे आपण उकळू देऊ। तोपर्यंत भजी बनवायला घेते। भिजलेला आहे, तेल पण गरम झालेलं आहे। आता भजी तळून घेऊ आपण। जास्त तळायचे नाही या भज्यांना, थोडे कमीच ठेवायचे आपल्याला। या पद्धतीने सर्व भजे टाकून घेतले। आता थोडे भजे थंड झाले की आपल्याला कढीमध्ये टाकायचे आहे। कढीला उकळी पण छान आलेली आहे। इकडे झालीच आहे भाजी। 2 मिनिटात गॅस करू बंद। रेसिपी कशा वाटतात मला नक्की सांगा। मग भजे टाकून घेते कढीमध्ये। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाला पण फॉलो करा।